नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी केसर तुमचं स्वागत करतो बायोकिरण या प्लॅटफॉर्मवरती. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या सेशनमध्ये आपल्याला सायन्स म्हणजेच विज्ञान व तंत्रज्ञान भाग 2 मधील प्रकरण नंबर 6 प्राण्यांचे वर्गीकरण हे आपल्याला शिकायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या सेशनमध्ये आपल्याला या प्रकरणामधले प्राणी वर्गीकरणाचा इतिहास, त्यानंतर प्राणी वर्गीकरणाची नवीन पद्धती आणि प्राणी सृष्टी याबद्दल आपल्याला डिटेलमध्ये माहिती बघायची आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, कुठलाही वेळ न घालवता लगेच सुरुवात करूया आजच्या या टॉपिकला. बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या सेशनमध्ये आपल्याला काय दिलंय, तर प्राण्यांच्या वर्गीकरणामध्ये सगळ्यात सुरुवातीला आपल्याला थोडीशी माहिती दिलेली आहे की मागील इयत्तेमध्ये तुम्ही सजीवांच्या वर्गीकरणाचा अभ्यास केलेला जो आहे, तर तो आपल्याला सभोवताली असणारे जे सजीव आहेत, प्रामुख्याने वनस्पती असेल किंवा प्राणी असेल, तर त्याचा आपण केलेला आहे. त्याच्या वर्गीकरणाचे विविध निकषही आपण मागे आपण अभ्यासलेले आहेत आणि त्या आधारेच आपल्याला एक तक्ता पूर्ण करायचा आहे. काय आहे तक्ता बघा. तर सगळ्यात सुरुवातीला सजीव दिलेले आहेत. मग सजीवामध्ये दोन प्रकारचे सजीव असतात. एक असतं ज्यांच्यामध्ये अधिकेंद्रकीय आहे आणि दुसरे जे असतात तर ज्यांच्यामध्ये दृश्य केंद्रकीय आहे, म्हणजे पेशींवरून. ओके, तर पहिला जो प्रकार आहे तर तो आहे अधिकेंद्रकी पेशी. अधिकेंद्रकी पेशी याला म्हटलं जातं इंग्लिशमध्ये प्रोकॅरियोटिक सेल. आणि दुसरा जो आहे तर ते आहे दृश्य केंद्रकी पेशी. दृश्य दृश्य केंद्रकी पेशी म्हणजेच युकॅरियोटिक सेल. इंग्लिशमध्ये त्याला युकॅरियोटिक सेल म्हटलं जातं, त्याला प्रोकॅरियोटिक सेल म्हटलं जातं. आता अधिकेंद्रकी पेशीमध्ये काय आहे तर सृष्टी मोनेरा आहे. मोनेराच्या इथे त्याच्यामध्ये येतं बॅक्टेरिया स्पेसिफिकली. त्याच्यानंतर दृश्य केंद्रकी पेशीमध्ये दोन प्रकार आहेत, एकपेशीय सजीव आणि बहुपेशीय सजीव. मग एकपेशीय सजीव मध्ये जी काही पहिली सृष्टी येते, आता इथे मोनेरा झालेलं आहे. त्याच्यानंतर दुसरी सृष्टी जी आहे तर ती आहे प्रोटिस्टा. ओके, दुसरी जी आहे तर ती आहे प्रोटिस्टा. त्यानंतर इकडे जर बघितलं बहुपेशीय सजीव, तर बहुपेशीय सजीव मध्ये परत दोन प्रकारचे सजीव आहेत. एक असे की ज्यांच्यामध्ये पेशीभित्तिका असते आणि दुसरे म्हणजे ज्यांच्यामध्ये पेशीभित्तिका नसते. ओके, बघा इथे काय, पेशीभित्तिका म्हणजे सेल वॉल, पेशी भित्तिका असते आणि इथे पेशीभित्तिका नसते. ओके, आता बघा, आता पेशीभित्तिका कुणाकुणामध्ये असते, तर पेशीभित्तिका असते वनस्पतीमध्ये, म्हणजे सृष्टी, वनस्पती सृष्टी, वनस्पती सृष्टी. आता वनस्पती वर्गीय इथं दिलेलंच आहे. मग याच्या अगोदर काय लिहिता येईल आपल्याला, पेशीभित्तिका असते पण त्यांच्यामध्ये अजून काय पाहिजे, तर त्यांच्यामध्ये पाहिजे क्लोरोप्लास्ट. आता क्लोरोप्लास्टलाच आपण काय म्हणतो, हरित लवके. सो हरित लवके असते, हरित लवके असते आणि यांच्यामध्ये हरित लवके नसते. हरित लवके नसतात. ओके, नसते. सो ज्यांच्यामध्ये हरित लवके असतात म्हणजे ते प्रकाश संश्लेषण करतात, त्यांनाच आपण वनस्पती वर्गीय म्हणतो. आणि ज्यांच्यामध्ये हरित लवके नसते ते असतात कवक वर्गीय, ज्यांना आपण फंजाय म्हणतो. आणि पेशीभित्तिका ज्यांच्यामध्ये नसते तर ते असतात प्राणी वर्गीय. ओके, तर या पद्धतीने आपण हा पूर्ण चार्ट कंप्लीट केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, चला पुढे बघूया आपण. आता आपल्याला काय दिलंय बघा, पुढे आठवा, वनस्पती वर्गीकरण केले कसे केले आहे, तर वनस्पतींचे वर्गीकरण सुद्धा आपण बघितलेलं आहे. वनस्पती ज्या असतात तर त्या दोन प्रकारच्या असतात.
ओके. एकाला म्हणतो आपण क्रिप्टोगॅम्स, दुसऱ्याला म्हणतो आपण फॅनरोगॅम्स. म्हणजे बी असलेले आणि बी नसलेले असे दोन प्रकारचे जे काही वनस्पती आहे तर त्यांचं वर्गीकरण आपण ऑलरेडी केलेलं आहे. तर मागील वर्षी आपण वनस्पतींचे वर्गीकरण अभ्यासले आहे. त्याद्वारे आपल्याला वनस्पतींचे वैविध्य म्हणजे त्याची विविधता आपल्याला समजलेली आहे. तुम्ही तुमच्या सभोवती विविध प्राणी पाहत असाल. काही प्राणी खूप मोठे असतात, तर काही खूप छोटे असतात. काही खूप छोटे असतात, काही खूप मोठे असतात. काही जमिनीवरती राहतात, तर काही पाण्यात राहतात. काही सरपटतात, तर काही पोहतात किंवा हवेत उडतात. काही प्राण्यांच्या त्वचेवरती खवले असतात, तर काहींच्या त्वचेवरती पिसे असतात किंवा काहींच्या याच्यावरती केस असतात. अशा प्रकारे प्राण्यांच्या बाबतीतही आपण विविध प्रकारचं वैविध्य म्हणजेच विविधता बघून आपल्याला दिसून येते. नुकत्याच झालेल्या अभ्यासानुसार पृथ्वीवर अंदाजे 7 दशलक्ष, ओके, पृथ्वीवर अंदाजे 7 दशलक्ष एवढ्या प्रकारच्या प्राण्यांच्या प्रजाती असाव्यात असा एक अंदाज काढलेला आहे. आणि यातील प्रत्येक प्रजातीचा अभ्यास करणं केवळ अशक्य आहे. आणि म्हणूनच यांचं वर्गीकरण करणं गरजेचं आहे. परंतु जर प्राण्यांचे साम्य म्हणजे सारखेपणा आणि फरक म्हणजे वेगळेपणा यांच्या आधारित जर काही गट बनवले किंवा त्याचे उपगट तयार केले तर या प्रचंड संख्येने असलेल्या प्राण्यांचा अभ्यास करणं खूप सोपं होऊन जाईल. आणि त्याचसाठी वर्गीकरण करणं गरजेचं आहे. त्यालाच आपण इंग्लिशमध्ये क्लासिफिकेशन असं आपण म्हणतो. आणि क्लासिफिकेशन करणं सुद्धा खूप गरजेचं आहे. सो साम्य आणि फरकावरती बघा इथे वर्गीकरणाचं डेफिनेशन दिलेली आहे, संज्ञा दिलेली आहे. काय सांगितलं? साम्य आणि फरकावर आधारित प्राण्यांचे गट आणि उपगट तयार करणं. प्राण्यांचे गट करायचे आणि त्याचे उपगट तयार करायचे. म्हणजेच आपण काय करायचंय? तर प्राण्यांचे वर्गीकरण करायचे आहे. म्हणजेच प्राण्यांचे वर्गीकरण करणं असं आहे. पुढे आपल्याला दिलेलं आहे बघा, प्राणी वर्गीकरणाचा इतिहास म्हणजेच हिस्ट्री ऑफ अॅनिमल क्लासिफिकेशन. आता हिस्ट्री काय आहे बघा. सो वेगवेगळ्या अभ्यासकांनी वेगवेगळ्या वेळोवेळी प्राण्यांचे वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केला. त्यातला ग्रीक तत्ववेत्ता अरिस्टॉटल यांनी सर्वात पहिल्यांदा प्राण्यांचे वर्गीकरण केले होते. म्हणून अरिस्टॉटलला आपण फादर ऑफ झुलॉजी किंवा फादर ऑफ बायोलॉजी म्हणतो. म्हणजे जीवशास्त्राचा पितामह किंवा प्राणीशास्त्राचा पितामह म्हणून अरिस्टॉटलला म्हटलं जातं. त्यांनी शरीराचे आकारमान, त्यांच्या सवयी, त्यांचा अधिवास म्हणजे ते कुठे राहतात यासारख्या मुद्द्यांच्या आधारे प्राण्यांचे वर्गीकरण केले होते. म्हणजे विज्ञानातील प्रगतीनुरूप पुढे संदर्भ बदलत गेले आणि त्यानुसार वर्गीकरणाचे मुद्दे सुद्धा बदलत गेले. अरिस्टॉटल यांनी वापरलेल्या वर्गीकरणाच्या पद्धतीला कृत्रिम पद्धत असं म्हटलं जातं. कुठली पद्धत आहे अरिस्टॉटलने वापरलेली? कृत्रिम पद्धत. आणि त्यांच्या व्यतिरिक्त थिओफास्टस, प्लिनी, जॉन रे, लिनियस यासारख्या शास्त्रज्ञांनी सुद्धा वर्गीकरणाच्या कृत्रिम पद्धतीचाच अवलंब केला होता. म्हणजे यांनी सुद्धा कृत्रिम पद्धतीद्वारेच प्राण्यांचं वर्गीकरण केलं होतं. कालांतराने वर्गीकरणाच्या नैसर्गिक पद्धतीचा अवलंब करण्यात आला. त्यानंतर कृत्रिम पद्धतीनंतर आली नैसर्गिक पद्धत. वर्गीकरणाच्या नैसर्गिक पद्धतीमध्ये सुद्धा सजीवांचे शरीररचनेविषयी गुणधर्म, त्यांच्या पेशी, गुणसूत्र, जैव रासायनिक गुणधर्म यासारख्या मुद्द्यावर आधारित ही जी नैसर्गिक पद्धत होती. कालांतराने उत्क्रांतीवादावर आधारलेली वर्गीकरण पद्धती आली. त्याच्यानंतर बघा सगळ्यात सुरुवातीला आली कृत्रिम पद्धती, नंतर आली नैसर्गिक पद्धती आणि त्याच्यानंतर आली ती म्हणजे उत्क्रांतीवादावर आधारित असलेली पद्धती. झॉम्बेस्की डॉबन्स्की आणि मेयर यांनी या उत्क्रांतीवादाच्या पद्धतीचा अवलंब करून प्राण्यांचे वर्गीकरण केले होते. सो अलीकडच्या काळात कार्ल उज यांनी सुद्धा प्राण्यांचे वर्गीकरण केलेले आहे. आता हे वर्गीकरण जे केलेलं आहे तर त्याचे फायदे काय आहे वर्गीकरणाचे तर ते आपल्याला इथे दिलेले आहेत. काय दिलेले आहेत बघा फायदे. तर प्राण्यांचा अभ्यास करणे सोयीस्कर होते. एवढ्या जास्त नंबरमध्ये असलेले जे काही प्राणी आहेत तर त्यांचा अभ्यास करणे इथं सोपं होऊन जातं. एखाद्या गटातील मोजक्या प्राण्याचा अभ्यास केला तरी त्या गटातील सगळ्या प्राण्याविषयी आपल्याला माहिती मिळत असते. त्यानंतर प्राण्यांच्या उत्क्रांतीविषयी माहिती मिळते. त्याचबरोबर प्राण्यांना ओळखणं सोपं होऊन जातं. त्यात अचूकता येते.
प्राण्यांचे इतर सजीवाशी असलेले नाते कळते. त्याचबरोबर प्राण्याचा अधिवास म्हणजे त्यांची राहण्याची जागा, निसर्गातील नेमके ठिकाण समजायला सुद्धा मदत होते आणि प्राण्यातील वेगवेगळ्या प्रकारच्या अनुकूलनाविषयी म्हणजे अडॅप्टेशन विषयी सुद्धा माहिती मिळते. हे सगळे वर्गीकरणाचे फायदे आहेत. त्याचबरोबर पुढे जर बघितलं आपण विद्यार्थी मित्रांनो, तर प्राणी वर्गीकरणाच्या पारंपरिक काही पद्धती सुद्धा आहेत. त्यालाच आपण ट्रॅडिशनल मेथड ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन असं म्हणतो इंग्लिशमध्ये. सो पारंपरिक पद्धतीनुसार प्राण्यांच्या शरीरात आधार देण्यासाठी जे पृष्ठरज्जू नावाचा जो अवयव आहे तो आहे किंवा नाही या मुद्द्यावर सुद्धा प्राणीसृष्टीचे दोन विभागात वर्गीकरण केले जाते, ज्याच्यामध्ये असमपृष्ठरज्जू प्राणी त्याला नॉन कॉर्डेट म्हटलं जातं आणि दुसरे जे आहे तर ते समपृष्ठरज्जू प्राणी म्हणजे कॉर्डेट. म्हणजेच काय, तर समपृष्ठरज्जू आहे म्हणजे पृष्ठरज्जू म्हणजे पाठीचा कणा हा जर असेल तर त्याला म्हटलं तर कॉर्डेट म्हणजे समपृष्ठरज्जू प्राणी आणि ज्याच्यामध्ये पाठीचा कणा नाहीये अशांना म्हटलं तर असमपृष्ठरज्जू प्राणी म्हणजे नॉन कॉर्डेट. म्हणजेच आता प्राणीसृष्टीला दोन पार्ट मध्ये डिव्हाइड केलं गेलं, दोन पार्ट मध्ये वेगळं केलं गेलं. एक म्हणजे समपृष्ठरज्जू प्राणी म्हणजे नॉन कॉर्डेट ज्यांना पाठीचा कणा नाहीये आणि दुसरे म्हणजे समपृष्ठरज्जू प्राणी म्हणजेच कॉर्डेट ज्याच्यामध्ये पाठीचा कणा आहे. असे दोन ग्रुप बनवले गेले. त्यातला आपण पहिला बघू, पहिल्याचा अभ्यास करू, तो म्हणजे असमपृष्ठरज्जू प्राणी म्हणजेच नॉन कॉर्डेट. आता नॉन कॉर्डेट काय आहे, तर या प्राण्याची जी वैशिष्ट्य आहेत तर त्याच्यामध्ये शरीरामध्ये पृष्ठरज्जू म्हणजे नोटोकॉर्ड नावाचा जो आधारक असतो म्हणजे पाठीचा कणा असतो तर तो यांच्यामध्ये नसतो. यांच्यामध्ये तो अब्सेंट असतो म्हणजे यांच्यामध्ये तो असत नाही. ग्रासनीमध्ये म्हणजे जे आपण गिळतो तर त्या ग्रासनीमध्ये कल्लविदरे नसतात. ग्रासनीमध्ये काय नसतं, कल्लाविदरे नसतात. त्याचबरोबर चेतारज्जू म्हणजे नर्व कॉर्ड असेल तर तो युग्मनी म्हणजे पियड म्हणजे जोडीमध्ये. त्याचबरोबर तो भरीव म्हणजे आतमध्ये पोकळ नाहीये तर पूर्णपणे भरलेला आहे आणि शरीराच्या अधर बाजूस म्हणजे व्हेंट्रल साईडला असतो म्हणजे पुढच्या बाजूला असतो. ओके, काय बघा, नर कॉर्ड असेल तर तो कसा असतो, पियरच्या फॉर्म मध्ये असतो म्हणजे दोन असतात, भरीव असतो आणि तो शरीराच्या पुढच्या साईडला असतो, व्हेंट्रल साईडला असतो. हृदय असेल तर शरीराच्या पृष्ठबाजूस असतं. ओके, म्हणजे डॉर्सल साईडला काय असतं, तर हृदय असतं. असेल तर सगळ्यामध्ये असेलच असं नाही, काही मध्ये असतं काही मध्ये नसेलही, अब्सेंट सुद्धा असतं. ओके, त्यानंतर पुढे जे दिलेलं आहे बघा, सो समपृष्ठरज्जू प्राणी 10 संघामध्ये विभागलेले आहेत. ओके, बघा, जे असमपृष्ठरज्जू प्राणी आहेत नॉन कॉर्डेट जे आहे तर ते 10 पार्ट मध्ये विभागलेले आहेत, 10 संघामध्ये विभागलेले आहेत. हे 10 संघ कुठले कुठले आहेत, तर या 10 संघालाच इंग्लिशमध्ये फायलम असं म्हटलं जातं. या 10 संघांना काय म्हटलं जातं, फायलम. आता याच्यामध्ये कुठले कुठले आहेत, तर अधिजीवी म्हणजे प्रोटोझोआ, रंधीय म्हणजे पोरिफेरा, सिलेंट्रेटा किंवा त्याला निडारिया म्हटलं जातं. त्याच्यानंतर चपट्या कृमी त्याला प्लेटिहेल्मिंथिस म्हटलं जातं. त्याच्यानंतर गोल कृमी म्हणजे अस्कल हेल्मिंथिस, वलीय म्हणजे ॲनेलिडा, संधिपात म्हणजे आर्थ्रोपोडा, मृदुकाय म्हणजे मोलुस्का, कंटक चर्मी म्हणजे इकायनोडर्मॅटा आणि अर्ध समपृष्ठरज्जू प्राणी म्हणजे हेमिकॉर्डेटा. अशा 10 ग्रुपमध्ये त्याला विभागलेला आहे. त्यातला आर्थ्रोपोडा म्हणजे संधिपाद हा सगळ्यात जास्त विविधता असलेला आणि आतापर्यंत सगळ्यात जास्त नंबर असलेला हा संघ आहे. म्हणजे प्राणीसृष्टीमध्ये सगळ्यात जास्त विविधता असलेला संघ कुठला असा जर तुम्हाला प्रश्न आला तर त्याचा आन्सर असला पाहिजे ऑर्थोपोडा म्हणजे संधिपात. दुसरा सगळ्यात मोठा कुठला आहे तर तो आहे मोलुस्का म्हणजे मृदुकाय. आता ऑर्थोपोडामध्ये सगळे कीटक येतात आणि मोलुस्कामध्ये सगळ्या गोगलगाय सारखे प्राणी येतात. गोगलगाय असेल, शंख असेल, शिंपले असेल हे सगळे प्राणी तिथे येतात. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण त्याचबरोबर जसं आपण असमपृष्ठरज्जू प्राणी बघितले तर त्याच पद्धतीने समपृष्ठरज्जू प्राणी एकदा समजून घेऊ. आता समपृष्ठरज्जू प्राणी म्हणजे काय, तर असे प्राणी की ज्यांच्या शरीरामध्ये पृष्ठरज्जू म्हणजे नोटोकॉर्ड नावाचा एक आधारक असतो म्हणजे पाठीचा कणा असतो. श्वसनासाठी कल्लविदरे म्हणजे गिल स्लिट किंवा फुफ्फुसे असतात. हे प्राणी जे आहेत तर ते श्वसन करतात आणि श्वसनासाठी यांच्याकडे कल्लाविदरे म्हणजे गिल स्लिट किंवा फुफ्फुसे असतात. त्याचबरोबर चेतारज्जू एकच चेतारज्जू असतो, तो पोकळ असतो आणि शरीराच्या पृष्ठबाजूस असतो म्हणजे पाठीमागच्या बाजूला असतो. ओके, आपला चेतारज्जू जो आहे म्हणजे पाठीचा कणा जो आहे ना तर तो आतमधून पोकळ आहे
आणि तो एकच आहे. आणि हृदय जे असते तर ते अधर बाजूस म्हणजे पुढच्या बाजूस असते. हृदय हे शरीराच्या अधर बाजूस असते म्हणजे पुढे असतं. आपलं हृदय पण इथे पुढे आहे की नाही? आपलं हृदय पुढे आहे, पाठीचा कणा पाठीमागे. तर या पद्धतीने असं असतं. पृष्ठरज्जू काय? तर शरीराला आधार देणारी एक लांब दोऱ्यासारखी संरचना प्राण्यांच्या शरीरात पृष्ठबाजूस असते. तर त्या प्राण्यांना आपण म्हणतो समपृष्ठरज्जू प्राणी. म्हणजे बघा, आता ही फिगर दिलेली आहे. याच्यामध्ये काय येतं बघा, समपृष्ठरज्जू प्राणीचे इथे आपल्याला दाखवलेली एक फिगर. काय दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये बघा, तर आहे हा जो पार्ट आहे तर याला म्हटलं जातं पृष्ठरज्जू. आणि या पृष्ठरज्जूच्या आणखी पृष्ठबाजूला इथे असतो चेतारज्जू, याला म्हटलं तर स्पायनल कॉर्ड. ओके, चेतारज्जू म्हणजे आपल्याला जे सेन्सेशन होतं, आपल्याला कोणी टच केलं, कोणी काडी टोचली, ऊन पडलंय, हे जे सेन्सेशन होतं किंवा वास आला, एखादा स्मेल आला, एखादी लाईट दिसतोय, तर हे सगळं जे सेन्स जे आहे तर हे चेतारज्जू मार्फत आपल्या मेंदूकडे पाठवलं जातं. त्याचबरोबर इथे स्नायू असतात, इथे पुच्छपर असतात, इथे गुदद्वार असतं, जे की जे अनडायजेस्टेबल फूड आहे, म्हणजे न पचलेलं अन्न आहे, तर ते या गुदद्वाराबाहेर बाहेर टाकलं जातं. हे कल्ल विदारे जे असतात तर ते श्वसनासाठी असतात आणि इथे तोंड असतं. सगळ्यात महत्वाचं काय, ज्याच्यामध्ये पृष्ठरज्जू आहे तर ते समपृष्ठरज्जू असलेले प्राणी, समपृष्ठरज्जू प्राणी. आणि ज्यांच्यामध्ये हा पृष्ठरज्जू नाहीये तर त्यांना असमपृष्ठरज्जू प्राणी म्हटलं जातं. पुढे आपल्याला बघा, तुम्हाला माहित आहे का? काय माहित आहे का बघा, इथे दिलेलं आहे. ओके, तुम्हाला माहित आहे का तुम्हाला काय? सर्व समपृष्ठरज्जू प्राण्यांचा समावेश एकाच संघात केलेला आहे आणि त्या संघाचे नाव सुद्धा समपृष्ठरज्जू प्राणी संघ असंच ठेवलेलं आहे. किती सोपं आहे लक्षात ठेवण्यासाठी. सगळे जेवढे काही समपृष्ठरज्जू प्राणी तर ते एकच संघ आहे. काय? समपृष्ठरज्जू प्राणी संघ. समपृष्ठरज्जू प्राणी संघाची विभागणी 3 संघात केलेली आहे. ते 3 उपसंघ कुठले कुठले आहेत बघा, तर ते आहे युरोकॉर्डेटा, सिफॅलोकॉर्डेटा आणि तिसरा आहे व्हर्टिब्राट. असे 3 उपसंघ बनवलेले आहेत समपृष्ठरज्जू प्राणीमध्ये. ओके, त्याच्यामध्ये व्हर्टिब्राटा या उपसंघाचे 6 वर्गात विभाजन केलेले आहे. व्हर्टिब्राटा जो ग्रुप आहे, उपसंघ आहे, तर त्या उपसंघाचे 6 वर्गात विभागणी केलेली आहे, वर्गीकरण केलेलं आहे. हे 6 वर्ग कुठले आहेत? तर चक्रमुखी म्हणजे क्लास सायक्लोस्टोमॅटा, मत्स्य म्हणजे क्लास पायसेस, उभयचर म्हणजे क्लास अँफिबिया, देन सरीसृप म्हणजे सरपटणारे प्राणी ज्यांना म्हटलं तर क्लास रेप्टायला, त्याच्यानंतर पक्षी म्हणजे क्लास एव्ज, त्याच्यानंतर सस्तन प्राणी म्हणजे क्लास मॅमलिया. असे जवळपास 6 वर्ग आहेत. त्याचीच एक आपल्याला इथे एक मस्त अशी अशी डायग्राम दिलेली आहे, आपल्याला एक फिगर दिलेली आहे, एक अशी आकृती दिलेली आहे. ओके, ज्याच्यामध्ये आपल्याला सगळं कळतं. एवढं आकृती जर लक्षात राहिली तर पूर्ण चॅप्टर लक्षात राहिल्यासारखं आहे. ही आकृती पाठ करून ठेवायची. ही फक्त तुम्हाला आत्ताच उपयोगाची नाही आहे, ही तुम्हाला 11वीला गेल्यावर सुद्धा उपयोगाची आहे, त्याच्यानंतर 12वीला गेल्यावर सुद्धा उपयोगाची आहे. आणि 12वी नंतर जर तुम्हाला डॉक्टर बनायचं असेल तर त्याच्यासाठी नीट नावाची परीक्षा असते, तर त्या नीट परीक्षेसाठी तर खूप जास्त गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळे हे आत्ताच पाठ करून ठेवा, म्हणजे पुढचे 2-3 वर्ष तुम्हाला परत पाठ करण्याची गरज पडणार नाही. काय आहे बघा, तर प्राणीसृष्टी म्हणजे अॅनिमल किंगडम 2 पार्ट मध्ये डिवाइड आहे. समपृष्ठरज्जू प्राणी म्हणजे नॉन कॉर्डेट आणि असमपृष्ठरज्जू प्राणी आणि समपृष्ठरज्जू प्राणी. आता उपसृष्टी असमपृष्ठरज्जू 10 संघामध्ये डिवाइड झालेली आहे. त्याच्यामध्ये पहिला आहे आदी जीव, दुसरा आहे रंधीय, तिसरा आहे सिलेंट्राटा, त्यालाच निडारिया म्हटलं जातं. नंतर आहे चपटे कृमी, गोल कृमी, वलई, संधिपात, मृदुकाय, कंटकचर्मी, अर्ध समपृष्ठरज्जू असे 10 संघामध्ये उपसृष्टी असमपृष्ठरज्जू प्राणी यांना आपण विभागलेलं आहे. त्याचबरोबर उपसृष्टी समपृष्ठरज्जू यांचा संघ आहे समपृष्ठरज्जू संघ आणि याला 3 उपसंघामध्ये आपण विभागलेला आहे. एक आहे युरोकॉर्डेटा, दुसरा आहे सेफॅलोकॉर्डेटा आणि तिसरा आहे व्हर्टिब्राटा. आता त्यातला व्हर्टिब्राटा जो आहे तर त्याला परत 6 वर्गामध्ये आपण विभागलेला आहे. त्याच्यामध्ये आहे चक्रमुखी, मत्स्य, उभयचर, सरीसृप, प्राणी आणि सस्तन, सॉरी पक्षी आणि सस्तन. तर या 6 वर्गामध्ये त्याला विभागलेला आहे. आणि ही आतापर्यंतची सगळ्यात प्रचलित असलेली वर्गीकरण पद्धती आहे. परंतु एका नवीन वर्गीकरण
पद्धतीचा अवलंब केला जात आहे सध्या, आणि या नवीन वर्गीकरणाच्या पद्धतीचा आपण थोडक्यात आढावा घेणार आहोत इथे. सध्या रॉबर्ट विटाकरच्या पंचसृष्टी वर्गीकरणानुसार, रॉबर्ट विटाकर जे आहे, ओके, रॉबर्ट विटाकरची जी सिस्टीम आहे, RW विटाकर, तर याची जी सिस्टीम आहे तर ती आहे 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीम, त्यालाच पंचसृष्टी वर्गीकरण पद्धती म्हटलंय. फक्त सर्व बहुपेशीय प्राण्याचा समावेश प्राणीसृष्टी म्हणजेच किंगडम आणि अॅनिमलियामध्ये केला गेला आहे. आणि या पद्धतीमध्ये प्राण्यांचे वर्गीकरण करताना शरीराचे रचनात्मक संघटन म्हणजेच बॉडी ऑर्गनायझेशन, त्याचबरोबर शरीराची सममिती म्हणजे बॉडी सिमेट्री, देहगुहा म्हणजे बॉडी कॅव्हिटी, जननस्तर म्हणजे जर्मिनल लेअर, खंडीभवन म्हणजे सेगमेंटेशन, या आणि यासारख्या काही मुद्द्यांचा आधार घेतलेला आहे. मग याच पद्धतीनं आपण काय करणार आहे, तर प्राणी वर्गीकरणाचे नवीन पद्धती जी आहे तर त्यात वापरलेले आधारभूत मुद्दे जे आहेत तर ते आपण इथे बघणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा आहे रचनात्मक संघटन म्हणजेच ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन. आता ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन मध्ये काय बघा, तर प्राण्यांचे शरीर हे पेशीपासून तयार झालेलं आहे, आणि आपल्याला माहिती आहे पेशी काय आहे, तर पेशी आपल्या शरीर बनवण्याची एक बिल्डिंग ब्लॉक आहे. म्हणजे कार्यात्मक आणि रचनात्मक एकक म्हणून पेशीला संबोधलं जातं. आणि अशा खूप साऱ्या पेशींपासून प्राण्यांचे शरीर बनलेले आहे. आणि प्राण्यांचे बहुपेशीय शरीरात अनेक पेशी कार्यरत असतात. बहुपेशीय प्राण्यांच्या शरीरात अनेक पेशी काम करत असतात. बहुपेशीय प्राण्यांमध्ये जर अनेक पेशी असूनही ऊती तयार झालेल्या नसतील, पेशी आहे मात्र ऊती नाहीये, म्हणजे सेल आहे पण टिश्यू नाहीये, तर अशा प्रकारच्या प्राण्यांचे शरीर पेशीय स्तर म्हणजे सेल्युलार ग्रेड ऑर्गनायझेशन संघटन दाखवते. उदाहरणार्थ रंध्रीय संघातील प्राणी म्हणजेच पोरीफेरा किंवा स्पॉन्जेस याचे एक्झाम्पल आहेत. रंध्रीय संघातील प्राणी म्हणजे पेशी आहे मात्र काही नाहीये, तर ऊती बनलेली नाहीये, टिश्यू बनलेली नाहीये. काही प्राण्यांच्या शरीरात पेशी एकत्र येऊन ऊती तयार झालेल्या आहेत. ओके, ऊती बनलेल्या आहेत. तर त्या ऊतींच्या मदतीने शारीरिक क्रिया जर पार पाडल्या जात असेल तर अशा प्रकारात पेशी ऊती स्तर संघटन म्हणजे सेल टिश्यू ग्रेड ऑर्गनायझेशन असते. उदाहरणार्थ निडारिया संघातील प्राणी, निडारिया ग्रुप जे आहे तर ते पेशी ऊती स्तर संघटन आहे त्यांच्यामध्ये. त्याच्यानंतर चपट्या कृमीमध्ये ऊती अवयव स्तर संघटन आहे, त्याला टिश्यू ऑर्गन ग्रेड ऑर्गनायझेशन म्हटलं जातं. यामध्ये काही ऊती एकत्र येऊन ठराविक अवयव तयार झालेले असतात, परंतु पूर्ण अवयव संस्था तयार झालेला नाहीये. अवयव आहे मात्र अवयव संघटन नाहीये. ओके, बघा इथे पेशीस्तरीय संघटनाची फिगर दिलेली आहे आपल्याला. इथे हा सायकॉनची फिगर आहे, ही सायकॉन आहे, त्याच्यामध्ये इकडून बॉडी आतमध्ये येतं, पाणी पाणी जे आहे तर हे आतमध्ये येतं आणि इथून परत बाहेर टाकलं जातं. ओके, जो पाणी आतमध्ये येण्याला जे म्हटलं जातं तर त्याला म्हटलं जातं ऑस्टियम, याला पाणी आतमध्ये यायला म्हटलं जातं ऑस्टियम, आणि बाहेर जायचं त्याला म्हटलं जातं ऑस्कुला. ओके, आणि इथे या कॉलर पेशी असतात, यांच्यामध्ये वॉटर कॅनल सिस्टीम असते. ओके, त्याला वॉटर कॅनल सिस्टीम म्हटलं जातं, म्हणजे एका साईडनी पाणी यायचं आणि दुसऱ्या साईडनी जायचं. त्याच्यानंतर इथे पुढे बघितलं, इथं काय दिलेलं आहे बघा, माहिती आहे का तुम्हाला, एक पेशी सजीवांचे शरीर हे एकाच पेशीपासून तयार झालेले असते, त्याचे सर्व कार्य तीच पेशी करते. आणि एक पेशी सजीवांच्या शरीराचे संघटन जीवद्रव्य स्तर म्हणजे प्रोटोप्लाझ्मिक ग्रेड या प्रकारचे असतात. याच्यामध्ये प्रोटोझोआ ग्रुप येतो, आणि त्याच्यामध्ये हा बघा अमिबा आहे, हा पेशी पॅरामोशियम आहे, तर या पद्धतीचं त्याच्यामध्ये असतं. पण ते जनरली आपण प्राणीमध्ये स्टडी करत नाही. आता पेशी ऊती संघटनातले काही प्राणी इथे बघितलं, जेलीफिशचं दिलेलं आहे बघा. इथे जनन ग्रंथी असतात, इथे आतडे असतात, इथे हे त्याचं तोंड आहे, त्याच्यानंतर हे त्याचे शृंडक आहे, हे मुख बाहू आहेत म्हणजे ते टेंटॅकल्स आहेत जे त्याला फूड कॅप्चर करून खातात. इथे तोंड आहे तर इथे दिलं जातं. त्याच्यानंतर ही घंटा आहे, ही नलिका आहे, ही जेलीफिश असते, पण ही चावते सुद्धा आणि याच्यातून खूप सारं विष ते बाहेर टाकत असते. त्याचबरोबर इथे जे आहे तर ही आहे प्लॅनेरिया. प्लॅनेरियामध्ये रिजनरेशन कॅपॅसिटी असते. रिजनरेशन म्हणजे काय, तर तुम्ही प्लॅनेरिया घेतली आणि त्याचे जर 100 तुकडे केले आणि काही दिवसांनी तिथे जाऊन बघितलं तर त्या 100 तुकड्यांपासून 100 प्लॅनेरिया तयार झालेल्या दिसतील तुम्हाला. जे काय तर ते त्याची बॉडी तुटल्यानंतर सुद्धा ती परत बनवू शकते, त्याला म्हणायचं रिजनरेशन कॅपॅसिटी. ओके, त्याची इथं नेत्रबिंदू असतात, इथे गुच्छिका असते, हे त्याचं मुख आहे, अन्ननलिका असते, इथे जठरगुहा असतं. त्याच्यानंतर ह्या 2 अधर तंत्रिका रज्जू असतात, म्हणजे इथे जे काही नर्व नेट किंवा नर्वस सिस्टीम जी आहे
चेतासंस्था जी आहे तर ती सगळ्यात सुरुवातीला यांच्यामध्ये तयार झालेली होती. त्याच्यानंतर इथे ऊती अवयव स्तर संघटन आहे, हे प्लॅनेरियाचीच फिगर आहे. म्हणजे आतापर्यंत आपण अभ्यासलेल्या रचनात्मक संघटन जे आहे, 4 प्रकारातून उरलेल्या सर्व प्राण्यांचे अवयव संस्था स्तर संघटन म्हणजेच ऑर्गन सिस्टीम ग्रेड ऑर्गनायझेशन असते, ज्यामध्ये विशिष्ट कार्यांसाठी अनेक अवयव एकमेकांना जोडून अवयव संस्था तयार झालेली असते. उदाहरणार्थ मानव, बेडूक, खेकडा यांच्या सगळ्यामध्ये ऑर्गन सिस्टीम ग्रेड ऑर्गनायझेशन असतं, म्हणजेच अवयव संस्था स्तर संघटन असतं. आता इथे जर बघितलं आपण तर इथे आपल्याला हे अवयव संस्थाचे स्तर संघटन दिलेलं आहे बघा. इथे काय दिलेलं आहे तर इथे आपल्याला हा मेंदू दिलेला आहे. ओके, मेंदू दिलेला आहे. त्याच्यानंतर इथे जर म्हटलं तर इथे मुख दिलेलं आहे, म्हणजे तोंड दिलेलं आहे. इथे आपलं हे काय दिले तर यकृत दिलेलं आहे. यकृत इंग्लिशमध्ये त्याला लिव्हर म्हटलं जातं. त्याच्यानंतर हे हार्ट आहे, म्हणजे त्याला हृदय म्हणतो आपण. हृदय दिलेलं आहे. हे खालीवरती झालं. इथे यकृत आहे. इथे जे आहे तर ते फुफ्फुस आहेत. फुफ्फुसे. ओके. त्याच्यानंतर इथे जे आहे तर हे प्लीहा आहे. प्लीहा म्हणजे स्प्लीन. प्लीहा. त्याच्यानंतर हा जो आहे तर हा दंड आहे. त्याच्यानंतर इथे आपला हा जो काय तर याला फोर आर्म्स म्हणतात. मराठीमध्ये त्याला काय हात लिहू आपण, मला माहित नाही काय म्हणतात मराठीमध्ये फोर आर्म्सला. त्याच्यानंतर इथे जे आहे तर ही मांडी आहे. हे मांडीचं काय आहे तर हे मसल्स म्हणतात, म्हणजे ते मांडी लिहू आपण, मांडी. की ही मांडी आहे. ओके. तर ह्या अवयव संघटना इथे असतात, अवयव संस्था इथे असतात. त्याचबरोबर पुढे दिलेलं आहे शारीरिक सिमिती म्हणजे बॉडी सिमेट्री. आता बॉडी सिमेट्री म्हणजे काय तर एका ठिकाणाहून जर कट केलं तर दोन सारखे भाग जर बनत असेल तर त्याला म्हटलं जातं बायलॅटरल सिमेट्री, म्हणजे बॉडी सिमेट्री, म्हणजे शारीरिक सममिती. ओके. पण जर मी इथून कट केलं तर दोन सारखे भाग पडतील, पण जर मी असा आडवा कट केला तर दोन सारखे भाग पडतील का तर नाही पडणार. मग जर एकाच लाईन मधून जर कट केलं तर दोन सारखे भाग पडत असेल तर त्याला म्हटलं जातं बायलॅटरल सिमेट्री. पण जर मल्टिपल प्लेन मधून जर कट केलं, जास्त प्लेन मधून जर कट केलं तर मात्र बायलॅटरल सिमेट्री बनत असेल तर त्याला म्हटलं तर रॅडियल सिमेट्री. बघूया आपण काय तर मानवाचे शरीर आणि स्पॉन्जेला चित्र घ्या. चित्रातील शरीराच्या विशिष्ट अक्षातून काल्पनिक छेद काढण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून तुम्हाला दोन समान भाग मिळतील. काय आढळून आले तर प्राण्याच्या शरीराच्या विशिष्ट अक्षातून काल्पनिक अशी रेष जर काढली, छेद जर घेतला तर त्या शरीराचे दोन समान भाग होतात की नाही या गुणधर्मावर आधारित प्राण्याच्या शरीराचे विविध प्रकार पडलेले आहेत. काय काय पडलेले आहेत तर पहिला आहे असीमित शरीर, म्हणजे असिमेट्रिकल बॉडी. कसाही प्लेन घ्या, कसाही छेद घ्या, बॉडीचे दोन सारखे भाग बनत नाही तर त्याला म्हटलं तर असिमेट्रिकल बॉडी म्हणजेच असममित शरीर. अशा प्रकारच्या शरीराबाबत असा कोणताही अक्ष नसतो की ज्याच्यातून छेद घेतल्यास शरीराचे दोन समान भाग होऊ शकतील. उदाहरणार्थ काही प्रकारचे स्पंज, हा स्पंज आहे, इकडून कट केला तरी सारखा बनणार नाही, इकडून कट केला तरी सारखा बनणार नाही. ओके. आणि म्हणून याला म्हटलं जातं असममित शरीर म्हणजेच असिमेट्रिकल बॉडी. पुढे काय दिलेलं आहे बघा तर अरीय सममिती. अरीय म्हणजे रॅडियल सिमेट्री. रॅडियल म्हणजे काय तर एकापेक्षा जास्त छेद आपण घेऊ शकतो. म्हणजे बघा या प्रकारात शरीराच्या बरोबर मध्य अक्षातून जाणाऱ्या कोणत्याही प्रतलातून म्हणजे प्लेन मधून छेद घेतल्यास दोन समान भाग पडतात. उदाहरणार्थ तारा मासा किंवा या प्राण्याच्या शरीरात मध्य अक्षातून घेतले तर पाच वेगवेगळ्या प्रकारे प्रतले बनतात. बघा इथे हा तारा मासा घेतलेला आहे, इकडून कट केला तर दोन सारखे भाग पडतात, इकडून कट केलं तरी बनतात, इकडून कट केलं तरी बनतात. ओके. त्यामुळे पाच वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धतीने छेद घेतल्यास दोन समान भाग मिळू शकतात. तर त्याला काय म्हटलं जातं रॅडियल सिमेट्री किंवा अरीय सममिती म्हटलं जातं. त्याच्यानंतर दुसरे आहे द्वीपपार्श्व सममिती म्हणजे बायलॅटरल सिमेट्री. जसं की मी आता तुम्हाला माणसं सांगितलं की इथून जर कट केलं तर दोन सारखे भाग पडतील. बघा या प्रकारात शरीराचा एकच अक्ष असा असतो की फक्त त्या अक्षातून काल्पनिक छेद घेतल्यास दोन समान भाग होतात. उदाहरणार्थ कीटक, मासे, बेडूक, पक्षी, मानव. आता बघा इथे आपल्याला ही शेळी दिलेली आहे. या शेळीला पण सुद्धा इथून जर आपण कट केलं, असं जर कट केलं तरी सुद्धा काय भेटू शकतं दोन पार्ट मध्ये दोन सारखे पार्ट मिळू शकतात. सो याला म्हटलं तर द्वीपपार्श्व सममिती. त्याच्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो ते म्हणजे आद्य स्तर किंवा जनन स्तर, त्यालाच म्हटलं तर जर्मायनल लेअर. किती
स्तरांनी बनलेला आहे किंवा किती लेअरनी बनलेला एखादा आद्य स्तर आहे म्हणजे जर्मिनल लेअर आहे, तर त्याच्यावरून हे दोन भाग पडलेले आहेत. तर एक आहे तर द्विस्तरीय किंवा त्रिस्तरीय म्हणजे डिप्लोब्लास्टिक किंवा ट्रिप्लोब्लास्टिक. 2 लेअरनी बनला असेल तर त्याला द्विस्तरीय किंवा डिप्लोब्लास्टिक म्हणलं जातं. 3 लेअरनी बनलेला असेल तर त्याला ट्रिप्लोब्लास्टिक किंवा 3 लेअर म्हटलं असतं. बघा, बहुपेशीय प्राण्यामध्ये त्यांच्या भ्रूण अवस्थेतील वाढीच्या सुरुवातीच्या काळात पेशींचे आद्य स्तर तयार होतात आणि आद्य स्तरापासून या आद्य स्तरापासून त्या प्राण्याच्या शरीरातील विविध ऊती ज्या आहेत तर त्या तयार झालेल्या असतात. काही प्राण्यामध्ये फक्त 2च आद्य स्तर असतात. कुणाचा काय क्वेश्चन आहे हँड राईज केलेला आहे, प्लीज चॅट बॉक्स मध्ये टाका. कुणाचा काही क्वेश्चन असेल तर चॅट बॉक्स मध्ये टाका प्लीज. ओके, आता बहिर्जन्य स्तर जे असतात म्हणजेच एक्टोडम, त्याच्यानंतर आतमधला जो अंतर्जन्य स्तर त्याला एंडोडम म्हटलं जातं. उदाहरणार्थ निडारिया निडारिया किंवा सिलेंट्रेटा. ओके, निडारिया किंवा सिलेंट्रेटा मध्ये काय असतं तर 2च स्तर असतात, म्हणजे बाह्य स्तर एक असतो आणि एक अंतरस्तर असतो, त्याला एक्टोडम आणि एंडोडम म्हटलं जातं. काही असे पण ऑर्गॅनिझम असतात, काही असे पण अॅनिमल असतात, तर बहुतांश सर्व प्राण्यामध्ये 3 आद्यस्तर आहेत. म्हणजे काय तर त्यांच्यामध्ये आणखीन एक स्तर वाढतो, कुठला तर मध्यस्तर म्हणजे मेसोडम. आता बघा, ही आपल्याला 2 स्तरची दिलेली आहे, एक आहे अंतस्तर, दुसरा आहे बाह्यस्तर. आता हा मधला जो लेअर असतो तर इथे पण एक लेअर असतो, पण तो अजैविक असतो किंवा मृत असतो, त्याला मेसोग्लिया म्हटलं जातं. आणि इथे मात्र 3 स्तर असतात, एक बाह्य स्तर, एक आंतरस्तर आणि सगळ्यात मधला जो आहे तर तो मध्यस्तर. म्हणजे एक्टोडम, एंडोडम आणि मेसोडम असे 3 लेअर असतात. हे तीनही लेअर प्रॉपर असतात, पण इथे मात्र मधला लेअर जो असतो तर तो मृत स्वरूपात असतो किंवा डेड लेअर असतो. ओके, तर हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढे दिलेलं आहे ते म्हणजे देहगुहा. आता देहगुहा म्हणजेच बॉडी कॅव्हिटी किंवा सिलम. ओके, बॉडी कॅव्हिटी और सिलम. आता हे जे देहगुहा आहे म्हणजे काय तर शरीराच्या आतमध्ये असलेली पोकळ जागा, पोकळ ट्यूब म्हणूया आपण त्याला, त्याला म्हटलं तर देहगुहा. म्हणजे जसं आपल्या बॉडीमध्ये आहे माउथ पासून तर अनस पर्यंत, तोंडापासून तर गुहद्वारापर्यंत जी काही ट्यूब आहे त्याला आपण अलिमेंटरी कॅनल म्हणतो, आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमची, तर ती असते देहगुहा. ओके, बघा, शरीर भित्तिका आणि आतील अवयव यामध्ये असलेल्या पोकळीस देहगुहा म्हणतात. पुढे शरीर भित्तिका आणि आतील अवयव म्हणजे बहुपेशीय प्राण्यांच्या भ्रूणावस्थेतील वाढीच्या काळात मध्य स्तरापासून म्हणजे मेसोडम पासून किंवा आतड्यांपासून देहगुहा तयार होते. अशा प्रकारच्या देहगुहा वलयी प्राणी संघ व त्यानंतरच्या सर्व संघातील प्राण्यांच्या शरीरात असते. अशा प्रकारच्या प्राण्यांना सत्य देहगुहा असणारे प्राणी म्हणजेच युसिलोमेट. ओके, ज्यांच्या बॉडीमध्ये अशी देहगुहा आहे, बॉडी कॅव्हिटी आहे, तर त्याला युसिलोमेट असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ रंधीय प्राणी निडारिया किंवा त्याला सिलेंट्रेटा म्हटलं जातं. चपट्या कृमींचा संघ, या संघातील प्राण्याच्या शरीरात देहगुहा नसते. बघा इथे नसते दिलाय. कुणामध्ये नसते? रंधीय प्राणी, निडारिया किंवा त्याला सिलेंट्रेटा म्हटलं जातं, चपट्या कृमी, या हे जे 3 संघ आहेत तर यांच्यामध्ये ट्रू प्रकारची म्हणजे पूर्णपणे डेव्हलप झालेली अशी देहगुहा नाहीये. मग अशा प्राण्यांना ज्यांच्यामध्ये देहगुहा नाहीये तर त्यांना देहगुहाहीन म्हणजेच असिलोमेट असं म्हटलं जातं. ओके, ज्यांच्यामध्ये अशी देहगुहा नाहीये तर त्यांना काय म्हटलं जातं? असिलोमेट. गोल कृमींच्या शरीरात देहगुहा असते, पण ती वर नमूद केलेल्या पद्धतीने तयार झालेली नसते. मग त्यांना खोटी किंवा फसवी देहगुहा असं पण म्हटलं जातं. कुणामध्ये असते? गोलकृमी म्हणजे अस्कर हेल्मेंथिस. तर त्यांच्यामध्ये काय नसतं तर त्यांच्यामध्ये खोटी किंवा फसवी देहगुहा असते आणि त्यालाच म्हटलं जातं सुडोसिलोमेट. त्यालाच काय म्हटलं जातं? सुडोसिलोमेट म्हटलं जातं. तर हे देहगुहा असलेले 3 प्रकार आहेत. कुठले कुठले 3 प्रकार आहेत? तर पहिला आहे युसिलोमेट, दुसरा आहे असिलोमेट आणि तिसरा आहे सुडोसिलोमेट. असे 3 टाईप आहेत. बघा इथे पण फिगर मध्ये पण दिलेला आहे. बघा इथे देहगुहा असणारे प्राणी, त्याला जर कट केलं तर इथे बघा असे ही देहगुहा मिळते. ओके, ही देहगुहा मिळते. त्याच्यानंतर बघा इथे देहगुहा आहे. त्याच्यानंतर इथे जर बघितलं तर इथे फसवी आहे, बघा इथे पॅचेसच्या फॉर्म मध्ये असते. आणि याला जर कट केलं तर इथे देहगुहा नसते. ओके, सो काही देहगुहा असतात, काही देहगुहा नसते, काही मध्ये फसवी असते.
त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे खंडीभवन. खंडीभवन म्हणजे काय तर बॉडी सेगमेंटेशन, म्हणजे बॉडी काही पार्टमध्ये शरीर जे आहे तर ते काही पार्टमध्ये डिव्हाइड झालेलं आहे, विभागले गेलेलं आहे. जर प्राण्यांचे शरीर छोट्या छोट्या समान भागात विभागलेले असेल तर अशा शरीराला खंडीभवित शरीर म्हणजे सेगमेंटेड बॉडी असं म्हटलं जातं. मग अशा प्रत्येक छोट्या भागाला खंड म्हणजे सेगमेंट असं म्हणतात. उदाहरणार्थ वलई प्राणी संघातील गांडूळ जे असतं तर त्याला, जसं की तुम्ही आपल्या घरामध्ये सापडणारी जी गोम असते किंवा तुम्ही ते पावसाळ्यामध्ये एक येतं बघा, त्याला हात लावला की ते असं गोल होतं, त्याला आपण पैसा म्हणतो. तर त्याच्यावरती असे लाईनिंग बघितलेलं असेल छोट्या छोट्या गोलाकार. तर ते जे असतं तर ते खंडीभवन किंवा बॉडी सेगमेंटेशन त्याला म्हटलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, इथे आपल्याला एक चार्ट दिलेला आहे आणि या चार्टमध्ये पूर्ण जी काही प्राणीसृष्टी आहे तर त्याला आपण डिव्हाइड केलेलं आहे. काय आहे बघा इथे. तर पहिलं आहे सृष्टी. सृष्टीमध्ये कुठली सृष्टी आहे? प्राणीसृष्टी. त्याच्यामध्ये काय असतं? पेशी भित्तिका नसलेले बहुपेशीय प्राणी. काय असतं? शरीर संघटन कसं असतं? तर पेशीस्तरीय शरीर संघटन आहे किंवा ऊती अवयव अवयव संस्था स्तर शरीर संघटन आहे. मग त्याच्यातलं शरीर सममिती कशी असते? तर एक असते असममित शरीर, म्हणजे त्याला आपण म्हणतो असिमेट्रिकल बॉडी सिमेट्री. त्याच्यानंतर दुसरं असतं अरीय सममित शरीर म्हणजे रॅडियल सिमेट्री. आणि तिसरं असतं द्विपार्श्व सममित शरीर ज्याला आपण म्हणतो बायलॅटरल सिमेट्री. त्याच्यानंतर देहगुहा. आता याच्यामध्ये नाहीये, इथे पण नाहीये, इथे मात्र इथे पण देहगुहाहीन शरीर आहे, म्हणजे त्याच्यामध्ये ते प्रेझेंट नाहीये. ओके, त्याला आपण असिलोमेट अॅनिमल म्हटलं जातं. त्याच्यानंतर फसवी देहगुहा असलेले शरीर म्हणजे सुडोसिलोमेट बॉडी कॅव्हिटी. आणि खरी देहगुहा असलेले म्हणजे सिलोमेट अॅनिमल. आता त्याच्यामध्ये पहिला जो आहे तर तो प्राणी संघामध्ये कुठले येतं तर रंधीय प्राणी. त्याच्यानंतर निडारिया, नंतर आहे चपटेकृमी, गोलकृमी, वलई, संधिपात, मृदुकाय, कंटकचर्मी, अर्धसमपृष्ठरज्जू आणि समपृष्ठरज्जू असे टोटल जे काय आहे तर ते पूर्ण प्राणी संघ जो आहे तर तो इथे दिलेला आहे. आणि वरील सगळ्याच्या आधारे आपण प्राण्यांचे वर्गीकरण केलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या लेक्चरला आपण इथे थांबूया. उद्याच्या लेक्चरला आपण प्रत्येक एक जो संघ आहे म्हणजे फायलम जो आहे तर तो डिटेलमध्ये आपण डिस्कस करणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूया परत पुढच्या लेक्चरला. तोपर्यंत बाय बाय, हॅपी लर्निंग, टेक केअर.